नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे शिवसेनेने महापौर कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत या मृत्यूला जबाबदार कोण असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे। या आंदोलनात अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या पत्नी आपल्या 5.5 वर्षांच्या मुलीसह सहभागी झाल्याने वातावरण भावनिक झाले। दरम्यान आंदोलन सुरू असताना महापौर आणि उपमहापौर कार्यालयात नसल्याने संताप व्यक्त झाला। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापौर कार्यालयात ठिय्या आंदोलन करत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले। खड्ड्यांमुळे 4 नागरिकांचा जीव गेला असून या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। भविष्याचं जी तरतूद आहे त्याची मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। माझी आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी काहीतरी करावं, कारण की आमचा घरचा जो आधारस्तंभ होता तो निघून गेलेला आहे आणि आता आमच्याकडे भविष्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही साधन नाहीये। माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि माझं भविष्य घडवण्यासाठी महापालिकेने काहीतरी करावं, मला पण कुठेतरी चांगली नोकरी द्यावी आणि मला त्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करावी। मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दिशा न्यूज, नाशिक।